येत्या वर्षभरात मुंबईसाठी 40,000 कोटींचे प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलेली आहे। तसंच काही वर्षात हे सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेऊ अशी घोषणाही त्यांनी केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या विविध सेवांचं लोकार्पण आज सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। तसंच येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत, त्यावेळीही तेही अनेक घोषणा करतील असं प्रभूंनी सांगितलेलं आहे। मुंबईसह 100 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं ते म्हणाले। 40,000 कोटींचे जास्त प्रकल्प केवळ मुंबई शहरासाठी पुढच्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी केली जाईल आणि मला पूर्णपणे खात्री आहे की गेल्या कित्येक वर्षापासून ज्याकडे आपण दुर्लक्ष केलं होतं अशा मुंबईच्या जीवनरेखेकडे आपण खऱ्या अर्थाने आता पुन्हा लक्ष देतो। वायफाय सर्व्हिस वाशी, बेलापूर, कुर्ला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, भायखळा, पनवेल आणि ठाणे या एवढ्या ठिकाणी वायफायच्या सर्व्हिस उद्घाटन